रेसिपी विथ प्राची कुकिंग चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा. सर्वात प्रथम आपल्याला लागेल मक्याचे पोहे, शेंगदाणा, बारीक कापलेला लसण, खोबऱ्याची काप केलेले तुकडे, मिरची, कढीपत्ता, धने, डाळिया, तीळ, जिरा आणि मोहरी. त्यानंतर गॅस चालू करून घेतली आहे आणि एक मोठ्या पातेल्यामध्ये पातळ पोहे भाजून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, नाहीतर पोहे जळू शकतात. छान क्रिस्पी येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे मी. तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणा टाका. शेंगदाणा छान तळून घ्यायचा आहे. त्यानंतर डाळिया आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. जेवढं पण आपण तळून घेतोय ते सगळं एका वाट्यामध्ये काढून घ्यायचं. मग बारीक चिरलेल्या खोबरा पण आपल्याला तळून घ्यायचा आहे. छान ब्राऊन कलर येतपर्यंत तो तळायचा आहे आपल्याला. सगळे मिश्रण छान तळून घ्यायचे आहे, नाहीतर चिवडा नरम येण्याची चान्सेस राहतात लवकर. आणि यानंतर आपल्याला बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे. बारीक कुटायचं नाही आहे, लसूण चिरून घ्यायचं आहे. एका लसणाचे 2 तुकडे करून तो पण चांगला फ्राय झाला आहे. त्यानंतर आपल्याला मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहे. यामुळे चिवडा एकदम क्रिस्पी लागतो. यानंतर बारीक चिरलेली मिरची पण तळून घ्यायची आहे आणि कढीपत्ता. आज नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत तुमच्या फेवरेट डिशेस पोचवत राहणार. आता वेळ आहे बाकी मसाल्यांची. गॅसचा फ्लेम कमी करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मोहरी, जिरं, धने, तीळ छान परतून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायची आहे, जेणेकरून तो मसाला जळणार नाही. आणि गॅस बंद करूनच आपल्याला सगळ्यात आधी मी हळद टाकून घेतलेली आहे. तर लाल मिरची पावडर, कारण आपण मिरची टाकली आहे, लाल तिखटणी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जेवढे पण आपण तळून घेतलेले मिश्रण होते ते पोह्यांमध्ये टाकायचे आहे आणि वरून आपण आत्ता तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. मी छान मुरमुरे पण टाकून घेतलेले आहे. आपला चिवडा आता तयार आहे. हा एका एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवा. चला तर भेटूया आता एका नेक्स्ट रेसिपीसोबत.